साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। माझा मुर्दा पडू द्या चालेल, पण कामगाराला बेकार होऊ देणार नाही, असे कॉम्रेड आडम मास्तर हे रेडीमेड शिलाई कामगार मेळाव्यात म्हणाले। महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळांच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यभर समानरंगी गणवेश खरेदी करून वितरित करण्याचा विचाराधीन असल्याचे वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यातून प्रसिद्धीस होत आहेत। यामध्ये शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, संबंधित विभागातील अधिकारी यांच्या प्रतिक्रिया देखील प्रकाशित होत आहेत। यामुळे गणवेश शिलाई व रेडीमेड व्यवसायातील छोटे मोठे कारखानदार आणि त्यावर उपजीविका असणाऱ्या कामगारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे। कदाचित शासनामार्फत जर असा निर्णय घेतला गेला तर प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील 30 ते 40 हजार कामगार एका क्षणात बेरोजगार होतील। त्यांच्या कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळून उपासमारीची पाळी येईल। अशा वेळी माझा मुर्दा पडला तरी चालेल, मुख्यमंत्र्यांची गाडी रस्त्यावरून फिरू देणार नाही आणि रेडीमेड शिलाई कामगारांना बेकार होऊ देणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम मास्तर यांनी केला। हुतात्मा रेडीमेड शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने बुधवारी दिनांक 10 मे रोजी दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालय येथे रेडीमेड शिलाई कामगारांचा मेळावा कॉम्रेड वीरेंद्र पद्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। जून पर्यंत मुदत देऊ लागलेला आहे। पूर्वीप्रमाणे ते ड्रेस घ्या, नाही दिला मुख्यमंत्र्यांची गाडी रस्त्यावर मी फिरू देणार नाही। त्या ठिकाणी आडम मास्तरचा मुर्दा पडू द्या, पण कामगार बेकार होता कामा नाही, ही आमची भूमिका आहे।